कर्जत शहरात वाहतूक कोंडीवर नियंत्रणासाठी पोलिसांची सक्रिय भूमिका। गेल्या काही महिन्यांपासून कर्जत शहरात शनिवारी आणि रविवारी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होत होती। पर्यटकांची वाढती गर्दी, फार्म हाऊस व रिसॉर्टकडे जाणारी वाहने आणि माथेरान परिसरात ये-जा करणाऱ्या गाड्यांमुळे शहरातील रस्ते पूर्णतः भरून जात होते। यामुळे स्थानिक नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण होऊ लागले होते। या वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी पोलीस प्रशासनाला विशेष अधिकार दिले असून वाहतूक शिस्तीचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचे आदेशही दिले आहेत। पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास करून कर्जत 4 फाटा ते श्रीराम पूल दरम्यानच्या मार्गावर वाहतूक नियमनासाठी रस्त्याच्या मध्यभागी बॅरिकेड्स बसवण्याचे नियोजन केले आहे। यामुळे वाहने एका दिशेनेच चालणार असून ओव्हरटेक किंवा उलट दिशेने जाणे अशक्य होणार आहे। यासोबतच ट्रॅफिक सिग्नलची व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रकांची नियुक्तीही केली जाणार आहे। या उपाययोजनांमुळे कर्जत शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता असून नागरिकातून या पोलीस उपाययोजनांचे स्वागत आणि कौतुक होत आहे। कर्जत पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर विश्वास वाढला आहे। महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन www.mumbaideadline24.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या। त्याचबरोबर यूट्यूबवरती जाऊन मुंबई डेडलाईन 24 हे चॅनेल सर्च करा। सबस्क्राइब हे बटन दाबा। आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।